फडणवीस सरकारने महाराष्ट्रात मुस्लिम समाजाला देण्यात आलेले 5% आरक्षण रद्द केले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकारने 2014 साली दिलेले आरक्षण रद्द करण्यात येत असल्याचा शासन निर्णय सरकारकडून जारी करण्यात आलाय. मुस्लिम समाजाला देण्यात येत असलेले 5% आरक्षण राज्य सरकारने अधिकृतपणे रद्द केले आहे. या संदर्भात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने 17 फेब्रुवारी 2026 रोजी सुधारित शासन निर्णय निर्गमित केला असून आरक्षण रद्द झाल्याची अधिकृत माहिती देण्यात आली आहे. शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले की यापुढे मुस्लिम समाजातील व्यक्तींना या आरक्षणांतर्गत जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र दिले जाणार नाही. आरक्षण रद्द झाल्यानंतर ही जात प्रमाणपत्र वितरण आणि वैधता प्रमाणपत्र देण्याची जी प्रक्रिया सुरू होती तिला आता राज्य शासनाकडून तातडीने ब्रेक लावण्यात आला आहे. या निर्णयामुळे मुस्लिम समाजाला या आरक्षणाचा लाभ आता घेता येणार नाही. काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड यांनी या निर्णयाचा तीव्र निषेध केला आहे. 2014 मध्ये शैक्षणिक आणि नोकरीसाठी जे 5% आरक्षण जाहीर झाले होते त्याबाबत सकारात्मक पाऊल उचलण्याऐवजी सरकारने जुन्या प्रक्रियाच रद्द करून टाकल्या आहेत. उच्च न्यायालयाच्या अंतरिम स्थगितीचे आणि अध्यादेश कालबाह्य झाल्याचे कारण देऊन सरकारने मुस्लिम समाजाच्या हक्कांवर गदा आणली आहे. एकीकडे सबका साथ सबका विकास म्हणायचे आणि दुसरीकडे आरक्षणासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे मिळवण्याचे मार्ग बंद करायचे. हा दुटप्पीपणा नाही का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच मुंबई उच्च न्यायालयाने मुस्लिम समाजाला शिक्षणात 5% आरक्षण मान्य केलेले असतानाही महाराष्ट्रात आजतागायत त्याची अंमलबजावणी झालेली नाही. न्यायालयाने मंजूर केलेल्या आरक्षणाची अंमलबजावणी सरकारने न करणे हे लोकशाहीसाठी घातक आहे. समाजातील मागास घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याऐवजी त्यांना पुन्हा अंधारात ढकलण्याचे काम या सरकारने केलं आहे, असं देखील त्या म्हणाल्या. एआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे. महाराष्ट्र सरकारचं हे मुस्लिमांसाठी रमजान गिफ्ट असल्याचे इम्तियाज जलील म्हणाले. त्यांनी एक्सवर पोस्ट करत लिहिले की महाराष्ट्र सरकारने शिक्षणात 5% आरक्षण रद्द करून मुस्लिमांसाठी रमजान भेट जाहीर केली. मुस्लिमांमध्ये शिक्षण सोडण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे उच्च न्यायालयाने नोंदवल्यानंतर हे देण्यात आले. तरीही आम्ही आमच्या मुलांना आणि मुलींना शिक्षण सोडू नका असे सांगू. पडेगा इंडिया ते बडेगा इंडिया.